वेलकम फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठी बोलणाऱ्या परंतु इंग्रजी भाषा बोलण्याची इच्छा असणाऱ्या सर्व मित्रांचं आपल्या इंग्लिश फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. वेलकम मित्रहो, स्पोकन इंग्लिश या सदरामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किचन युटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाकगृहातील लागणाऱ्या वस्तू याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिल्यांदा स्वयंपाकगृह म्हणजेच किचन. त्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणाला त्यामध्ये लागतं ते म्हणजे पहिल्यांदा चहाला म्हणतात टी. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिल्क म्हणजे दूध, वॉटर म्हणजे पाणी, शुगर म्हणजे साखर, टी पावडर म्हणजे चहा पावडर. चहा ओतून घेण्यासाठी आपण वापरतो ते म्हणजेच कप म्हणजेच चहाचा कप. त्यानंतर सॉसर म्हणजे बशी. त्यानंतर आपणाला आवश्यक असतो तो म्हणजे चाकू, त्याला नाईफ असं म्हणतात. नाईफ म्हणजे चाकू. त्याचबरोबर खोबरे किंवा गाजर हे किसण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे किसणी, त्याला म्हणतात ग्रेटर. ग्रेटर म्हणजे किसणी. त्यानंतर ज्यामध्ये पाणी आपण घेतो तो म्हणजे ग्लास म्हणजेच ग्लास. त्यानंतर आपणाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे पॅन म्हणजे कढई. त्यानंतर बेलणे म्हणजेच रोलपिन म्हणजे बेलणे, त्यालाच आपण लाटणं असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर जेवणासाठी लागणारी ताटे त्यांना म्हणतात प्लेट्स. बाउल म्हणजे वाट्या. त्यानंतर टीन म्हणजे डब्बा. त्यानंतर स्पाइस बॉक्स म्हणजे मसाला डब्बा. त्यानंतर जार म्हणजे बरणी. पाण्यासाठी वापरतो तो आपण मग, सांडस, त्याला म्हणतात पेअर ऑफ टॉंग्स. अशा पद्धतीने आपण आज किचन युटेन्सिल्स म्हणजेच स्वयंपाकगृहामध्ये वापरली जाणारी साधने याविषयी माहिती पाहिलेली आहे. आपणाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.